नाही, आज जी साऊथला आपण पाहिलं असेल गणपती मंडळं आणि स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधी हे सगळे बैठकीला होते उपस्थित. अधिकारी देखील होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही वॉर्ड लेवलला अडचणी येतात त्याच्यावर तोडगा कसा काढायचा, मग ट्री ट्रिमिंगपासून ट्रॅफिकपर्यंत ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याची एक पूर्ण चर्चा झाली आणि मला वाटतं त्याच्यातून मार्ग निघेल. तरी देखील अनेक विषय अजूनही मंडळांचे प्रलंबित आहेत. परवानग्यांचे असतील, 10 वर्ष सलग परवानगी वगैरे मिळण्याचे, ते अजून महापालिकेने तेवढं सुरू केलेलं नाही परवानग्यांचं. मी त्यांना विनंती करीन की आता लवकर सुरू करा, कारण आता 2 आठवडे येऊन राहिलेले आहेत. वरळीत अनेक ठिकाणी पाणी जे आहे कमी दाबाने येते त्याची सुद्धा तक्रार होती. आज सकाळपासून ही चर्चा सुरू आहे. खरं तर मुंबईत आपण पाहिलं असेल, सोशल मीडियावर असेल, व्हॉट्सअपवर असेल, मुंबईच्या वेगळ्या वेगळ्या भागातून लोक मेसेज करत आहेत, लोक ट्विट करत आहेत, लोक बोलत आहेत. एक तर गढूळ पाणी येत आहे, पाण्यामध्ये इकोलाय किंवा अनेक वेगळे बॅक्टेरिया आहेत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा दाब हा कमी दिसत आहे. हे कशामुळे घडत आहे हे अजूनही महापालिका उत्तर देत नाही आणि कदाचित मुंबईला पूर्ण मोर्चा काढायला लागेल महापालिकेवर जाब विचारायला. आपण पाहिलं असेल आत्ता जे सगळं चालू आहे ते प्रशासन करत आहे. 25 वर्षात जे लोकप्रतिनिधी असताना घडलं नाही, जे नगरसेवक असताना घडलं नाही, ते आता घडायला लागलेलं आहे. हे नक्की कशामुळे आहे हे उत्तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी द्यावं, कारण नगरविकास खातं त्यांच्याकडे. नगरपालिका असेल की महापालिका किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका अद्याप होत नाहीत, परंतु नगराध्यक्ष पदाचा कालावधी 2.5 वर्षावरून 5 वर्ष काय त्यांचे स्वप्नात आहे की मुख्यमंत्र्यांचं पण कालावधी, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा कालावधी करावा. ठीक आहे, ह्याच्यात मी जात नाही या वादात. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक आहे, नवी मुंबई, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, सगळीकडच्या महानगरपालिका निवडणुका अजून होणं बाकी आहे. 2 वर्ष झाली. अनेक ठिकाणी स्थानिक नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहेत, समित्या नाही आहेत, आणि मग सगळं कारभार चाललाय कसा हा एक प्रश्न उपस्थित होतो. मी एक तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या महानगरपालिकेच्या प्रत्येक ऑर्डरमध्ये आमचं सरकारपर्यंत चौकशी लावू, आणि जे कोणी अधिकारी आणि मंत्री घोटाळेबाज असतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला शब्द देतो. म्हटलं जाते की विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरमध्ये होतील. मुद्दा म्हणून वाढवण्याचा खेळ आहे, कारण लाडकी बहीण जे हे आहे. पण लाडकी बहीण ते नाव, मुख्यमंत्री लाडकी बहीण, हे त्यांना लाडका आहे का नक्की? आणि लाडका कॉन्ट्रॅक्टर हे लाडकी बहीण लाडकी भाऊ कोणासाठीच नाही आहे. माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ह्या योजनेसाठी हे घटनाबाह्य सरकार सगळं करत आहे. आपण पाहिलं असेल, काल परवाकडे देखील ही बातमी आली होती की मुंबई महानगरपालिका BSTला आर्थिक मदत द्यायला नकार देत आहे, आणि इथे तिथे उधळपट्टी सुरू आहे. होर्डिंग्सवर उधळपट्टी सुरू आहे. मला वाटतं हे मी त्या दिवशी ते घटना होण्याच्या आधी देखील सकाळी बोललो होतो की ही निवडणूक आहे, युद्ध नाही आहे. आपण तसं सगळ्याच कार्यकर्त्यांनी मन शांत ठेवून, अर्थात जे काही आपल्या मनात राग आहे, रोष आहे, तो विषयांबद्दल असला पाहिजे. एकामेकांबद्दल आपण हीच भूमिका ठेवली पाहिजे की आपण शत्रू नाही आहोत. राजकीय वादविवाद होऊ शकतात, राजकीय विचारधारा वेगळ्या असू शकतात, पण कोणाची खांद्यावर कोणी बंदूक ठेवून चालवू नये ही आमची महत्त्वाची इच्छा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट हीच परत राहते की ही निवडणूक आहे, युद्ध नाही. अजित पवार आज असं म्हटले की मी सुप्रियाच्या विरोधात उमेदवार दिला नसला पाहिजे होता आणि घरात सुद्धा राजकारण आणलं नसलं पाहिजे होतं, एक खंत त्यांनी व्यक्त केली. तुम्ही कसं बघताय? पण तो निर्णय पार्लिमेंट अंतर्गत विषय, त्याच्यात मी जाणार नाही. आता हेच महत्त्वाचं आहे. मला वाटतं परवाकडे एक ट्विट बघितलं, मध्य प्रदेशमध्ये ही योजना अजून सुरू आहे की बंद आहे ह्याच्यावर एक विषय सुरूच आहे. दुसरं म्हणजे लाडकी बहीण योजनेवर जेवढा खर्च पब्लिसिटी आणि ॲड्सवर केला जातोय, तो खर्च जर रद्द केला तर तुम्ही वाढीव निधी पण देऊ शकता. 1,500 रुपयेमध्ये आज येतं काय हा तर विषय झालाच. आमचं सरकार आहे तर आम्ही वाढीव देऊ. पण एक नक्की आपण पाहताय की त्यांच्या मनातलं काय ओळखा, मनात विष किती ओळखा. ही जी धमकी देतात महिलांना की तुम्ही जर मतदान केलं नाही तर आम्ही ते तुमचे पैसे परत घेऊ. मी तर तुम्हाला सांगतो, मतदान तुम्हाला कोणी करणारच नाही, पण आम्ही वाढीव निधी देऊ. आणि तुमचा जो काही हा धंदा लावलेला तुम्ही सगळं काही विकत घेण्याचा, तुम्हाला वाटतं की राज्य तुमच्या खिशात आहे, असं होऊ शकत नाही. आज आमच्या महिला स्वाभिमानी जगत आहेत आणि महागाई जी वाढलेली आहे त्याच सगळ्या विचारत आहेत की 1,500मध्ये मिळतं काय. पण ही जी धमकी आहे ती महिला खपून घेणार नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आमच्या त्रिमूर्तींचं जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत ही योजना चालू राहणार. मला वाटतं सरकार लवकरच बंद पडतंय. डबल इंजिन ट्रिपल इंजिन बंद पडलेलं आहे. सरकार पडणार हे लोकांनी ठरवलेलं आहे. सरकारला इथून आपण पाहता हे सरकार महाराष्ट्रातून चालत नाही, गुजरातमधून चालणारं सरकार आहे, आणि अशा सरकारला महाराष्ट्रात स्थान नाही आहे.
तरी देखील ही जी योजना आहे ही काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमधून आलेली योजना होती आणि ह्याला आम्ही वाढीव निधी देऊन ते करत जाऊ. संभाजीनगरमध्ये लोकसभेला अपयश आलं असलं तरी सगळ्यात जास्त पक्षप्रवेश हे संभाजीनगरमधून होत आहेत. संभाजीनगरमध्ये जो पॅटर्न राबवला होता मराठा, मुस्लिम आणि दलित हा पॅटर्न पुन्हा एकदा विधानसभा राबवला जाईल. मला वाटतं आमचा पॅटर्न स्पष्ट आहे. जात गोत्र धर्म आमचं शिवसेना आणि आम्ही जातपात धर्म न पाहता जे कोणी ह्या महाराष्ट्राच्या हिताचं बोलत आहेत त्यांच्यासोबत आहोत. खांद्याला खांद्याला लावून काम करू. आणि महत्त्वाची गोष्ट परत एकदा सांगतो की हे जे सरकार आहे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचं सरकार आहे, महाराष्ट्र द्रोही सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, खोके सरकार आहे, त्याला आम्ही पळून लावल्याशिवाय राहणार नाही. हिंडनबर्ग रिपोर्ट जिस तरह से आई है उस पर आप किस तरह से रिएक्ट करना चाहिए? अगर आप देखें तो हिंडनबर्ग रिपोर्ट ये बड़ा एक मामला है. इसमें सेबी के चीफ पे ही आरोप लगाए गए हैं. मुझे लगता है इसमें जो हमारी मांग है जेपीसी की, पारदर्शिता की, वो कोई गलत नहीं है. अगर कोई इसे एंटी इंडिया कहता है, मुझे लगता है जो भी ये सेबी चीफ के साथ खड़ा रहे, ये घोटाले के साथ खड़ा रहे, वो हमारे देशद्रोही है. देशभक्त वही है जो पारदर्शिता मांग रहा है और जेपीसी मांग रहा है. कोलकाता में जिस तरह से घटना होती है रेजिडेंट डॉक्टर पे ही जो है बलात्कार होता है, बिल्कुल दुर्भाग्यपूर्ण घटना है और मुझे लगता है ऐसी घटना हमारे देश में कहीं भी नहीं होनी चाहिए. जो भी आरोपी हो उनको तो टेररिस्ट करके ही ट्रीट करना चाहिए, बिना धर्म देखे, बिना जात देखे. और मेरी ये मांग हमेशा से रही है. जब दिल्ली में रेप केस हुई थी तभी से ये मांग है कि रेपिस्ट को टेररिस्ट करके ही ट्रीट किया जाए. आदित्यजी, सिनेटचा एक मुद्दा आहे. सिनेटचा काल अर्ज भरण्याची वेळ संपलेली आहे. आपल्याकडून 10 उमेदवार आहेत, अभाविप आहे. लढत शिंदेच्या लढाई जशी रंगत जाईल तसं आम्ही बोलू त्याच्यावर. शिवसेनेत एकही उमेदवार जाऊ दे, ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.